ओके, हॅलो स्टुडंट, मी डिटर्मिनंट डी घेतला आहे. वेळ जाऊ नये म्हणून तो इव्हॅल्युएट करून ठेवला. ऑर्डर 3चा डिटर्मिनंट कसा इव्हॅल्युएट करायचा हे नोन आहे तुम्हाला, अगदी पहिल्या लेक्चरमध्येच बघितलेलं आहे. लास्ट लेक्चरमध्ये ऑर्डर 2चा या टाईपचा डिटर्मिनंट की ज्यामध्ये एलिमेंट 4 येतात, त्याचे मायनॉर्स आणि कोफॅक्टर्स काढले, डिटर्मिनंटची व्हॅल्यूही काढली. ऑर्डर 3चा कसा सोडवायचा आहे की ज्यामध्ये 9 एलिमेंट येत आहेत, 9च्या 9 एलिमेंटचे मायनॉर्स आणि कोफॅक्टर्स काय आहेत ते चेक करू. मेथड सेम ती राहील. एलिमेंट, त्या एलिमेंटचा मायनॉर आणि त्या एलिमेंटचा कोफॅक्टर. एलिमेंट A11 पहिला रो मधला पहिला कॉलम मधला, पहिला रो मधला पहिला कॉलम मधला एलिमेंट 2 आहे. याचा मायनॉर काय? मायनॉर काढण्याची मेथड काय सांगितली होती? तो एलिमेंट ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये, तो रो आणि कॉलम निग्लेक्ट करायचा. तो एलिमेंट पहिला रो पहिला कॉलम मध्ये, 2 हा एलिमेंट पहिल्या रो पहिल्या कॉलम मधला, हा फर्स्ट रो हा फर्स्ट कॉलम सोडला तर एलिमेंट हे 4 दिसतील. आणि ऑर्डर 2 मध्ये तो रो आणि तो कॉलम जर सोडला तर एकच एलिमेंट राहत होता. इथं मात्र हे 4 एलिमेंट राहतील आणि या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट हा त्याचा मायनॉर असेल. 3 - 2 4 1. व्हॅल्यू किती? 3 मायनस ऑफ -8 इक्वल टू 11 हा त्याचा मायनॉर आला. आणि कोफॅक्टर कसा? -1 किती घ्यायचा असतो पॉवर? तो ज्या क्रमांकाच्या रो मध्ये ज्या क्रमांकाच्या कॉलम मध्ये, तो रो आणि कॉलमच्या क्रमांकाची ॲडिशन, पहिला रो पहिला कॉलम आहे, इंटू मायनॉर 11 -1/2 हा 1 होईल आणि 1 × 11 इक्वल टू 11. मायनॉर हाही 11 आला आणि कोफॅक्टर हाही 11 आला. असं 9 एलिमेंटचं काढत जायचं आहे. जी नोटेशन्स तुम्हाला नोन आहेत काय? परत आहे का? या एलिमेंटला म्हणायचं आहे A11 पहिला रो पहिला कॉलम मधला आहे, हा A12 रो पहिला कॉलम दुसरा, याला A13 रो फर्स्ट आहे कॉलम थर्ड आहे. पहिल्या रो मधल्या एलिमेंटची नावं A11 A12 A13. A12 एलिमेंटला एलिमेंट कोणता आहे तो? तर 1 आहे, रो पहिला कॉलम दुसरा. या एलिमेंटचा मायनॉर काय? मेथड 30 राहील. एलिमेंट 1 फर्स्ट रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये, तो फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम सोडला तर काय होतं? हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम सोडला तर कोणते 4 एलिमेंट दिसतील? हे 4 एलिमेंट. त्या 4 एलिमेंटचं डिटर्मिनंट 0 - 2 1 1. सांगा व्हॅल्यू याची. 1 मायनस ऑफ -2 इक्वल टू मायनस ऑफ -2 +2 1 + 2 3 हा मायनॉर आला. कोफॅक्टरला या मायनॉर 3ला कशानं मल्टिप्लाय तुम्ही करायचं? तर -1/2 पॉवर किती? तो एलिमेंट पहिल्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये 1 + 2 -1/2 ही ॲडिशन 3 येते. -1/3 -1
-1 इंटू 3 -3. मायनॉर 3 आला, को फॅक्टर मात्र -3 आला. इथं साईनमध्ये फरक पडला. इथं मात्र मायनॉर आणि को फॅक्टर सारखाच आला आहे. त्यामुळे 9 पैकीतले काही एलिमेंटचे मायनॉर हेच को फॅक्टर राहतील आणि कायमध्ये मायनॉरमध्ये फक्त साईनचा चेंज होऊन को फॅक्टर होईल. कारण मायनॉरला फक्त मल्टिप्लाय कशानं करता येतं येणं. काही वेळेस तुम्ही याची इंडेक्स जर इव्हन असेल तर याची किंमत 1 होईल. 1 न मल्टिप्लाय घेतलं तरी फरक पडत नाही. आणि काही वेळेस हा इंडेक्स जर ऑड आला तर याची किंमत -1 होईल आणि -1 न मल्टिप्लाय करण्यामुळे साईनचा फरक पडतोय. थोडंसं वेगात आता A13 एलिमेंट कोणता? रो पहिला कॉलम तिसरा. रो पहिला कॉलम तिसरा एलिमेंट -3 आहे. त्याचा मायनॉर सांगा. डिटर्मिनंट -3 एलिमेंट पहिल्या रो मध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये. तो रो पहिला आणि हा कॉलम तिसरा सोडला तर आपण हे 4 एलिमेंट्स 0 3 1 4 इट इज 0 -3 इक्वल टू -3. -3 हा मायनॉर आला आणि को फॅक्टर -1 रेस टू पॉवर किती? तो एलिमेंट पहिल्या रोमध्ये आणि तिसऱ्या कॉलममध्ये आहे. 1 आणि 3 ची बेरीज इंटू मायनॉर. -1 रेस टू ही पॉवर आली ती 4 आली. किंमत याची 1 होईल. 1 इंटू -3 -3. इथं पहिल्या रोचे एलिमेंट संपले. ती खून म्हणून आपण इतरही बोलतो. पहिल्या रो मधल्या 3 एलिमेंटचे मायनॉर आणि को फॅक्टर. आता पुढे सेकंड रो मधले एलिमेंट्स नावं सांगा. ह्या सेकंड रोच्या एलिमेंटचे नाव. याचं नाव तो रो दुसरा आहे आणि कॉलम पहिला आहे. A21 एलिमेंट 0 आहे. सेकंड रो मधला पुढला एलिमेंट तो सेकंड रो मध्ये आणि सेकंड कॉलम मध्ये आहे. A22 एलिमेंट तो 3 आहे. आणि शेवटचा सेकंड रो मधला आणि थर्ड कॉलम मधला हा एलिमेंट -2 त्याला नाव A23 किंवा त्याची -2 आहे. या तिघांची मायनॉर्स अँड को फॅक्टर्स. ह्या एलिमेंटचे मायनॉर सांगा. सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट. सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट हा आहे. रो सेकंड कॉलम फर्स्ट हे दोन्ही निग्लेक्ट केले तर काय दिसतंय? हे 2 आणि हे 2 एलिमेंट्स 1 -3 4 1. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड रो सोडला तर 1 -3 1 -3 4 1 4 1. व्हॅल्यू किती? इट इज 1 मायनस 4 इंटू -3 -12 मायनस ऑफ मायनस प्लस होऊन 30. 13 हा त्याचा मायनॉर आला या एलिमेंटचा. आणि को फॅक्टर -1 रेस टू सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला 2 + 1 इंटू मायनॉर 30. -1 चा पॉवर इंडेक्स 3 होतोय जी किंमत याची -1 होईल. -1 इंटू 13 -13. A22 सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये लाय होणारा एलिमेंट 3 कुठं लाय होतोय? सेकंड रो सेकंड कॉलम मध्ये. हा सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम सोडला तर कोपऱ्यातले 4 एलिमेंट राहतील. त्या 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट 2 - 3 1 1. व्हॅल्यू 2 -
ऑफ हा प्रॉडक्ट -3, मायनस ऑफ -3 +3 होईल. 2 + 3 5, 5 हा त्याचा मायनॉर आला. आणि को फॅक्टरसाठी -1 तो एलिमेंट दुसऱ्या रो दुसऱ्या कॉलम मधला आहे. 2 + 2 इंटू -5 वजा 1चा घातांक 4 किंमत याची 1 होईल. 1 × 5 5. आणि 8 to 3 एलिमेंट सेकंड रो मधला थर्ड कॉलम मधला, हा सेकंड रो आणि हा थर्ड कॉलम सोडला तर हे दोन आणि हे दोन एलिमेंट्स राहत आहेत. 4 एलिमेंटचा डिटर्मिनंट 2 1 1 4. बघा बरोबर आहे का? सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम, 2 1 1 4, 2 1 1 4. सांगा व्हॅल्यू. 8 - 1 = 7. 7 हा त्याचा मायनॉर आला. आणि को फॅक्टरसाठी -1 तो एलिमेंट दुसऱ्या रो आणि तिसऱ्या कॉलम मधला आहे. 2 + 3 इंटू -7 वजा 1चा घातांक 5 हा ऑड नंबर आहे. तर याची किंमत -1 होईल. -1 × 7 -7. मायनॉर 7 होता, को फॅक्टर -7. साईनमध्ये फरक पडला आहे. इथं मायनॉर 5 होता आणि को फॅक्टर 5. इथं फरक पडला नाही. काय एलिमेंटमध्ये साईनचा फरक पडेल आणि काय एलिमेंटमध्ये मायनॉर हाच को फॅक्टर आहे. राहिले फक्त आता तिसऱ्या रो मधले एलिमेंट्स. ह्या रो मधले एलिमेंट्स नावं सांगायची. एलिमेंट ए, रो तिसरा कॉलम पहिला. ए 3 1 म्हणणार का 1 3 म्हणणार? पहिला नंबर हा नेहमी रोजचा घ्या. 1 3 येऊन गेलंय, ती जागा ही होती. रो पहिला आणि कॉलम तिसरा. आता उलटा आहे, रो तिसरा आणि कॉलम पहिला. ए 3 1. एलिमेंट ए काय त्याचा मायनॉर सांगायचा आहे. मायनॉर रो तिसरा आणि कॉलम पहिला हा जर ड्रॉप केला तर हे 4 एलिमेंट्स 1 - 3 3 - 2 व्हॅल्यू -2 मायनस ऑफ 3 × -3 -9 मायनस ऑफ मायनस प्लस -2 + 9 इट इज 7. आणि को फॅक्टर काय येतो? -1 तिसऱ्या रो मधला पहिल्या कॉलम मधला 3 आणि 1 ची बेरीज इंटू -7 3 आणि 1 ची बेरीज 4 -1 4 1 1 × 7 7. मायनॉर हाही 7च आला आणि को फॅक्टर हाही 7च आला. पुढचा याचं नाव काय? थर्ड रो मधला आणि सेकंड कॉलम मधला. ए 3 2 एलिमेंट कोणता आहे? तो 4 आहे. याचा मायनॉर तिसऱ्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला. पेन न झाकता डायरेक्ट एलिमेंट ओळखू शकाल काय? 4 एलिमेंट तिसऱ्या रो मधला आणि दुसऱ्या कॉलम मधला. दोन्ही नेग्लेक्ट केले तर हे 4 एलिमेंट्स राहतील का? नेग्लेक्ट करून दाखवू देत. रो तिसरा हा कॉलम दुसरा सोडला तर. असं न करता प्रॅक्टिसनं तुम्हाला डायरेक्ट ओळखता यायला पाहिजे. 2 - 3 2 - 3 0 - 2 व्हॅल्यू -4 -0 × -3 0 -4 को फॅक्टर -1 तिसऱ्या रो मध्ये दुसऱ्या कॉलम मध्ये आहे. 3 आणि 2 ची बेरीज इंटू -4 वजा 1चा घातांक 5 हा -1 होईल. -1 × -4
4, मायनॉर -4 आला, कोफॅक्टर मात्र +4 आला. आणि लास्ट शेवटचा एलिमेंट तिसऱ्या रो तिसऱ्या कॉलममधला A33, तो एलिमेंट 1 आहे, त्याचा मायनॉर. सांगा रो तिसरा कॉलम तिसरा सोडला तर आता पेननं झाकत नाही, हे 4 एलिमेंट्स राहतील. 2 1 0 3, इट इज 6 -0 = 6 आणि कोफॅक्टर -1 रो तिसरा कॉलम तिसरा आहे, 3 3 ची बेरीज इंटू -6 -1 इव्हन नंबर आहे, हा 1 होईल. 1 × 6 6, मायनॉर हाही 6 आणि कोफॅक्टर हाही 6, इथं फरक पडला नाही. आणि आता मात्र एवढंच काम थोडंसं लेंदी आहे, परंतु डिटर्मिनंट एक्सपांड करत असताना इथं हा एलिमेंट घेत असताना हे साईन मायनस घ्यायचा, मायनसच घ्यायचं असतंय. एक तात्पुरतं ते असं समजा. खरं कारण कोणतं आहे ते पुढल्या काय लेक्चरमध्ये येऊन जाईल असं म्हणालो होतो, तो प्रसंग आज आलाही असेल. काय आपण रिझल्ट बघितला आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजेच तरी काय प्रॉपर्टी सांगितली आपण, जी ऑर्डर 2 ला इम्प्लिमेंट लागू झाली तीच इथे लागू होते काय. व्हॉट इज मीन बाय व्हॅल्यू ऑफ द डिटर्मिनंट, सम ऑफ प्रोडक्ट ऑफ ईच एलिमेंट ऑफ एनी रो or column and its cofactor is equal to value of the determinant. कोणत्याही रोचे एलिमेंट्स आणि त्याचेच कोफॅक्टर्स किंवा कोणत्याही कॉलमचे एलिमेंट्स आणि त्याचेच कोफॅक्टर्स या दोघांच्या प्रॉडक्टची सम हीच डिटर्मिनंटची व्हॅल्यू असेल. आपल्या मेथड प्रमाणे डिटर्मिनंट मी सोडवून ठेवला होता अगोदरच, व्हॅल्यू 29 आली आहे. आता आपल्या म्हणण्याप्रमाणे पहिल्या रोचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स मी खून करून ठेवले आहे. हे 3 एंट्रीज आहेत, पहिल्या रोचे एलिमेंटचे मायनॉर्स आणि त्यांचे कोफॅक्टर. पुढल्या 3 एंट्रीज आहेत सेकंड रोचे एलिमेंटचे मायनॉर्स आणि त्याचे कोफॅक्टर्स. आणि या 3 एंट्रीज आहेत त्या तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटचे मायनॉर्स आणि त्याचे कोफॅक्टर्स. आता पहिल्या रोवरून एक्सपांड करूयात, व्हॅल्यू 29च येते का बघा, बाय R1 बाय R1. सांगा एलिमेंटचं नाव, याला A11 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस हा A12 रो पहिला कॉलम दुसरा इंटू त्याचा कोफॅक्टर आणि प्लस हा एलिमेंट रो पहिला कॉलम तिसरा A13 इंटू त्याचा कोफॅक्टर. तिघांचे कोफॅक्टर लिहून ठेवा, आपण काढून घेतलेले आहेत. A11चा कोफॅक्टर 11, A12चा कोफॅक्टर -3 आणि A13चा कोफॅक्टर सुद्धा -3. ते एलिमेंट सांगा. A11 पहिल्या रोचे एलिमेंट्स आहेत. A11 2 इंटू त्याचा कोफॅक्टर 11, इथे बघा एलिमेंट 2 त्याचा कोफॅक्टर 11 प्लस A12 पहिला रो दुसरा कॉलम तो एलिमेंट 1 इंटू त्याचा कोफॅक्टर -3. चेक करा आपल्याकडं A12 हा एलिमेंट 1, कोफॅक्टर त्याचा -3 आणि प्लस A13 रो पहिला कॉलम तिसरा एलिमेंट -3 इंटू त्याचा कोफॅक्टर लिहिला आहे आपण -3. चेक करा A13 एलिमेंट -3, कोफॅक्टर त्याचा -3 चाला आहे. आन्सर काय येत आहे, 11 2 22, 1 इंटू -3 -3, -3 इंटू -3 प्लस 9.
कुठेतरी चुकलो का आपण? एक मिनिट. बरे, माझ्याकडून मिस्टेक झाली मला इथं मायनॉर काढताना. डिटर्मिनंटची व्हॅल्यू करेक्ट आहे. 0 × 1 मी इथं किती लिहिलं? 1 लिहिलं. हे रॉंग आहे माझा. 0 × 1 0 मायनस हा प्रॉडक्ट -2 आणि 0 - -2 हा किती यायला पाहिजे होता? 2 यायला पाहिजे होता. आणि मायनॉर आता को फॅक्टर आता -1 1 + 2 1 + 2 इंटू मायनॉर किती आलाय? 3 माझ्याकडून मला चुकला होता तो 2 -1 × 3 -1 × 2 -2 म्हणजे A12 चा मायनॉर 2 येतोय आणि को फॅक्टर -2 येतोय. ती करेक्शन करावी लागेल मला आता. A12 एलिमेंट त्याचा मायनॉर, को फॅक्टर त्याचा -2 को फॅक्टर -2 इथं को फॅक्टर -2 11 × 2 22 1 × -2 आणि सांगा 22 - 2 20 20 आणि 9 29. आपल्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 29च आली होती. काय बाय R1 म्हणालो मी. आता इथं बाकीच्या गोष्टी तुम्हाला मी होमवर्क ठेवणार आहे. बाय R3 तिसऱ्या रोचे एलिमेंटचा उपयोग करू. सांगा तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटची नावं. हा एलिमेंट रो तिसरा कॉलम पहिला A31. तिसऱ्या रोचा हा एलिमेंट रो तिसरा कॉलम दुसरा A32. रो तिसरा कॉलम तिसरा हा एलिमेंट A33. तिसऱ्या रोचे एलिमेंट झाले. त्यांचे कोफॅक्टर्स इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस इंटू याचा कोफॅक्टर प्लस इंटू याचा कोफॅक्टर. व्हॅल्यू 29च डिटर्मिनंटची येते का चेक करा. सांगा तिसऱ्या रो मधल्या एलिमेंटचे कोफॅक्टर्स इथं घेतले मी. A31 A32 A33 A31 A32 A33. 31 हा एलिमेंट 1 आहे आणि कोफॅक्टर त्याचा 7 आहे. एलिमेंट नंतर ठेवू. A32 हा एलिमेंट 4 आहे आणि कोफॅक्टर त्याचा 4 आहे 32चा. A33 एलिमेंट 1 आहे आणि कोफॅक्टर 6 आहे. परत एकदा आणखीन आता चेक करूच आपण. A31 रो तिसरा कॉलम पहिला, रो तिसरा कॉलम पहिला एलिमेंट 1 आहे आणि त्याचा कोफॅक्टर 7 आहे. चेक करा आणखीन एकदा. A31 एलिमेंट 1 आहे, कोफॅक्टर 7 आहे प्लस A32 डिटर्मिनंटमध्ये चेक करू, टेबलमध्ये चेक करू. रो तिसरा कॉलम दुसरा, रो तिसरा कॉलम दुसरा एलिमेंट 4 इंटू त्याचा कोफॅक्टर आपण 4 लिहिला आहे बघा. A32 एलिमेंट 4 आणि कोफॅक्टर हाही 4 आणि प्लस A33 रो तिसरा कॉलम तिसरा एलिमेंट 1 होता. A33 एलिमेंट 1 आणि 1चा कोफॅक्टर आपण 6 लिहिला आहे 6. व्हॅल्यू 29च येते का बघा. 7 × 1 7 4 चौक 16 16 प्लस 6 × 1 6 6 आणि 16 22 22 आणि 7 29. व्हॅल्यू सेम आहे काय. पहिल्या रोवरून व्हॅल्यू 29 आली, सेकंड रोवरून व्हॅल्यू 29 आली, सॉरी हा थर्ड रोवरून. सेकंड रोवरून व्हॅल्यू 29 येते हे तुम्ही चेक करायचं आहे, तुम्हाला होमवर्क राहील. हे रोच झालं. एखाद्या कॉलमचं मी चेक करतो. कोणता घेऊ त्या कॉलम. मी कॉलम तिसरा वापरतो. बाय C3 तिसऱ्या कॉलमवरून एवढ्या जागेत मॅनेज करू आपण. कुणाला म्हणायचं आहे C3
हा C3 आहे. तिसऱ्या कॉलममधल्या एलिमेंटचे आता इथं स्कॅटर्ड होतील, कारण मी मायनॉर्स कोफॅक्टर्स करताना एलिमेंट रो वाईज घेत गेलो. आता कॉलममधले एलिमेंट्स इथं मला स्कॅटर्ड होतील, मी खून करून घेत होते. या एलिमेंटला नाव काय? रो पहिला कॉलम तिसरा, रो पहिला कॉलम तिसरा A13 -3. पहिला तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट्स वापरायचे आहेत, बाय C3 म्हणतोय आपण. हा रो दुसरा कॉलम तिसरा, सेकंड रो थर्ड कॉलम A23. कुठं आहे A23 आणि तिसऱ्या कॉलममधला हा शेवटचा एलिमेंट, रो तिसरा कॉलम तिसरा A33. इथं काय नावं झाली त्यांची? याचं नाव A13 इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस खालचा एलिमेंट तिसऱ्या कॉलममधला हा एलिमेंट, रो दुसरा कॉलम तिसरा A23 इंटू त्याचा कोफॅक्टर आणि प्लस तिसऱ्या कॉलममधला हा शेवटचा एलिमेंट, तिसऱ्या रो मधला तिसऱ्या कॉलममधला A33. यांचे कोफॅक्टर्स काय मी खून करून घेतले ते. A13 चा कोफॅक्टर -3. पुढं A23 चा कोफॅक्टर A23 मायनॉर 7 आला होता आणि कोफॅक्टर -7. आणि A33 चा एलिमेंट 1 आहे, मायनॉर 6 आहे आणि कोफॅक्टर सुद्धा 6चा आहे. सांगा A13 हे A13 A23 A33 हे तिन्ही तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट्स म्हणालो आपण. A13 हा एलिमेंट -3 आहे, -3 इंटू -3 प्लस A23 हा एलिमेंट -2 आहे, -2 इंटू त्याचा कोफॅक्टर -7. परत एकदा चेक करू आपण. आणि प्लस A33 एलिमेंट 1 आहे आणि कोफॅक्टर 6 आहे. एलिमेंट 1 आणि कोफॅक्टर 6. ब्रॅकेटच्या बाहेरचे कोइफिशियंट्स आहेत ते एलिमेंट्स आहेत, तिसऱ्या कॉलमचे एलिमेंट्स आहेत. -3 -2 1 ते इथं येईल. -3 -2 1 -3 -2 1 इंटू त्याचे कोफॅक्टर. याचा कोफॅक्टर पहिल्याचा -3, याचा कोफॅक्टर -7 आणि याचा कोफॅक्टर 6. सांगा किंमत. -3 इंटू -3 9 प्लस 2 इंटू 14 7 2 14 मायनस इंटू मायनस प्लस होईल. आणि 1 इंटू 6 6 6 आणि 14 20 20 आणि 9 व्हॅल्यू तेवढीच आली काय? 29च आली काय? 2 रोज आणि 1 कॉलम असं 3 टाईपनं डिटर्मिनंट मी इव्हॅल्युएट करून बघितला, व्हॅल्यू 29च आली. राहिले कुठले? 2 रोनं मी केलं असेल तर 1 रो राहिला. आणि कोणता रो राहिला तुमचा? R1 R3 ने केलंय R2. ह्या सेकंड रोचा उपयोग करून तुम्ही एक्सपांड करायचा आहे. 29 व्हॅल्यू येते का बघायचे. C3 तिसऱ्या कॉलमनं मी केलंय, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमनं तुम्ही करा. दुसरा रो आणि पहिला आणि दुसरा कॉलम अशा 3 मेथडनं तुम्ही सोडवायचा आहे. व्हॅल्यू 29च येते काय? आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथं मायनस करायचं म्हणालो होतो, का मायनस करायचं असतंय? ती मेथडच आहे असं नाही, त्याला काहीतरी मॅथमॅटिकल रिझन आहे. सांगितलं रिझल्ट तुम्हाला मान्य झालात किंवा नाही. डिटर्मिनंटची व्हॅल्यू म्हणजे कोणत्याही एकाच रोचे एलिमेंट्स आणि त्याच एलिमेंटचे कोफॅक्टर्स या दोघांच्या प्रॉडक्टची सम म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू. आता मात्र
ह्या पहिल्या रोमध्ये एलिमेंट्स वापरत असताना बघा, हे तिन्ही एलिमेंट्स पहिल्या रोचे आहेत. मिडल साईन हे मायनस का घ्यायचं आहे, कशासाठी घ्यायचं आहे, कारण काय, ती जागा कोणती आहे बघा. ह्या पहिल्या रो मधले एलिमेंट्स A11 मायनॉर 11 आला आणि को फॅक्टर 11 आला. हा डिटर्मिनंट म्हणजेच काय, तो हाय का बघा. पुढे इथं मायनस घ्यायचं म्हणताय तुम्ही, इथं का घेतलं नव्हतं, इथं प्लस का घ्यायचं आहे, इथंच का घ्यायचं मायनस. तर तिसऱ्या एलिमेंटला हा त्याचा मायनॉर 0314 मायनॉर -3. इथं बदल का होतोय, तेव्हा हा 1 हा एलिमेंट कोणता आहे, तर हा आहे 1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2. ती जागा मायनॉर मात्र 2 आहे आणि को फॅक्टर मात्र -2 आहे. हा जो डिटर्मिनंट आहे तो काय येतोय, मायनॉर होतोय. ह्या दोन्ही ठिकाणचे हे मायनॉर्स आणि को फॅक्टर सेमच आहेत. मायनॉर 11 को फॅक्टर 11, मायनॉर -3 को फॅक्टर -3. म्हणजे ते जे डिटर्मिनंट आलेत ते को फॅक्टर म्हणूनच आले. मायनॉर एवढाच को फॅक्टर होतोय. आपल्याला मायनॉर पाहिजे का को फॅक्टर पाहिजे आपल्या प्रॉपर्टीमध्ये, रिझल्टमध्ये, तो एलिमेंट आणि त्याचा को फॅक्टर. त्यावेळेस हा डिटर्मिनंट जो आला तो मायनॉर म्हणून आला आणि या जागेला मायनॉर आणि को फॅक्टरमध्ये साईनचा फरक पडतोय, चिन्हाचा फरक पडतोय. तर या मायनॉरचं रूपांतर को फॅक्टरमध्ये करण्यासाठी हे मायनस घ्यायचं आहे. मायनस का घेतोय आपण, तर ही जागा जी आहे ती मायनॉर आणि को फॅक्टरमध्ये चिन्हाचा फरक पडतोय, त्या मायनॉरचं रूपांतर को फॅक्टरमध्ये करण्यासाठी ते करावं लागतंय. लक्षात येईल काय. आणि तुम्हाला होमवर्क काय ठेवतोय आता, एक रो कोणता, सेकंड रोचा उपयोग करून आणि 2 कॉलम्स, कोणते 2 कॉलम्स, मी तिसऱ्या कॉलमनं एक्सपांड केला आहे, पहिल्या आणि दुसऱ्या कॉलमनं एक्सपांड तुम्ही करायचं आहे. आणि आन्सर 29च आलं पाहिजे. फक्त ओघात सांगताना माझ्याकडून इथं मिस्टेक झाली होती. काय पराक्रम झाला माझ्याकडून, 0 × 1 माझ्याकडून 1 लिहिला गेला गडबडीमध्ये. ज्यावेळेस व्हॅल्यू माझी टॅली झाली नाही त्यावेळेस मी करेक्शन केलेलं आहे. ही सायलेंटली तुम्ही लिहा, व्हिडिओ 2दा ऐका, सायलेंटली लिहून घ्या आणि मग तो होमवर्क करा. अशाच ऑर्डर 3चा पाठीमागा जो डिटर्मिनंट आपण सोडवलेला आहे त्यातलाही तुम्ही घ्या, ऑर्डर 3चा. आणि डिटर्मिनंट सुरुवातीला हे मायनॉर्स लिहिताना त्रास होईल, तो रो आणि तो कॉलम निग्लेक्ट करताना थोडीशी गडबड होईल. सावकाश करा, पण 1-2 एक्झाम्पल हाताकडून जरूर जाऊ द्या. ओके, ऑल राईट.